नमो नमः मित्राणि, अहमस्मि आशीष रमेश सैतवालः। सम्प्रति महाराणा प्रताप विद्यालये संस्कृतशिक्षकरूपेण कार्यरतोऽस्मि। अहं सर्वेषां स्वागतं करोमि दशमीकक्षायाः अस्मिन् पाठ्यक्रमे। सम्पूर्णसंस्कृतम् अस्य पाठ्यक्रमस्य नाम, पुस्तकस्य नाम वर्तते आमोदः। मित्राणि, भवन्तः सर्वे स्मरन्ति, अष्टमी कक्षायां भवन्तः सर्वे आमोद इति पुस्तकं पठितवन्तः। तत्र मुखपृष्ठे काचित् कथा विद्यमाना वर्तते। मराठीभाषायां वदामि, 8वी इयत्तेमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एक पुस्तक अभ्यासलं आहे संपूर्ण संस्कृतचं, ते म्हणजे आमोद नावाचं. 8वीमध्ये आपण अभ्यास करत असताना एक तुम्हाला कथा सांगितलेली आहे की काही मुलं एका गुहेकडे आली आहेत, त्या गुहेमध्ये शिरली आहेत आणि गुहेमध्ये आल्यानंतर त्यांना एक पेटी दिसते. त्या पेटीमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी त्यांचं कुतूहल जागृत होतं आणि त्या कुतूहलापोटी ते पाहतात की तिथे त्याची चावी पडलेली आहे. पण चावी जी आहे ती संस्कृत आहे. संस्कृत जर येत असेल तर तुम्ही त्या पेटीचा तो ताला जो आहे, त्याचं लॉक जे आहे ते तुम्ही उघडू शकता. तर मग हे सर्व विद्यार्थी जे आहे ते संस्कृत शिक्षण घेतात आणि ती चावी, संस्कृत शिक्षणरूपी चावीने आपलं जे ताला आहे किंवा जो लॉक आहे ते उघडतात. आणि त्यातून काय निघालं बरं, तर आयुर्वेद पंचतंत्रम, रघुवंशम, हितोपदेश हे ना, असे सगळे संस्कृत वाङ्मय जे आहे, असं वाङ्मय सगळं निघालेलं आहे. महाभारत, त्यानंतर रामायण, चंपूर काव्यम, असं सगळं हे निघालेलं आहे. मग आता हे निघालेलं जे आहे ज्ञानरूपी धनसंपदा जी आहे, ही संपदा निघाल्यानंतर ते काय करतायत बरं. बघा, तर इयत्ता 9वी कक्षेमध्ये आपण 9वी कक्षेमध्ये आमोद नावाचं हे पुस्तक पुन्हा आपण अभ्यासलं आहे संपूर्ण संस्कृतमचं. आणि त्यामध्ये काय दिसतं आहे बघा, तर रघुवंशम हे एक पुस्तक या मुलीने घेतलेलं आहे आणि ही इथे वाचन करत बसलेली आहे. त्यामध्ये रघुराजाची गोष्ट तिथे आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते, पाहायला मिळते. त्याचा रसास्वाद घेतलेला आहे. त्या मुलीकडे आणखीन काही पुस्तकं आहेत की जी वाचू इच्छित आहे. एक एक पुस्तकाचा रसास्वाद ती घेते आहे. आणि संपूर्ण जर पुस्तक तुम्ही बघितलं, मागचं मलपृष्ठ जरी बघितलं, तर तिथे सगळे विद्यार्थी जे आहेत ते पुस्तक वाचन करत बसलेली आहे. आणि मागून एक नदी वाहते बघा. ती ज्ञानरूपी गंगा जी आहे, त्या ज्ञानरूपी गंगेतून आपल्याला वाङ्मयरूपी हे जे जल मिळालेलं आहे, हे जल, वाङ्मयरूपी जल प्राशन करण्याचा प्रयास हे सगळेजण करतायत. तर असं इयत्ता 8वीमध्ये आपण जे पुस्तक शिकलं त्यात थोडंच ज्ञान आपल्याला संपादन झालेलं आहे. पुन्हा 9वीमध्ये आपण तो प्रयास सुरू ठेवला आणि पुन्हा हे ज्ञानरूपी जलसंपदा आपल्याला प्राप्त झालेली आहे. आता इयत्ता 10वीमध्ये काय आहे विशेष आपला हा भाग, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकाचा आपण मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या दोन्ही पृष्ठाकडून धड्याकडे वळूयात. मित्रांनो बघा, इयत्ता 10वी कक्षेमध्ये आपल्याला हे पुस्तक अभ्यासायचं आहे, दशमी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम. आता ती नदी जी होती 9वी कक्षेमधली, तीच ही नदी पुढे प्रवाहित झालेली आपल्याला दिसते. त्या नदीत काय आहे, प्रवहतात संस्कृत मंदाकिनी. मंदाकिनी म्हणजे नदी. ही नदी प्रवाहित होते आहे. तर इथे काय प्रवाहित होताना दिसतंय आपल्याला, तर गुरुकुल पद्धती दिसते. आधीची गुरुकुल पद्धती जी होती, त्या गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण दिलं जात होतं. तर त्यावेळेस कसे कसे काय काय कोणते कोणते कवी झालेत, कसं कसं लिहिलं गेलं, तर ते वाल्मिकी दिसत आहेत बघा, भगवान श्री गणेश, त्यानंतर ऋषी दिसत आहेत, उपनिषद दिसत आहेत, मेघदूत हे काव्य आपल्याला दिसत आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे वेद, उपनिषद, पुराण हे सगळे लिखाणाचं काम त्यावेळेस इथे झालेलं आहे. आणि हे सगळे सायंटिफिक आहे बरं का, विज्ञान याच्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. मयमतम नावाचा एक ग्रंथ तुम्हाला या पुस्तकाच्या मागे पाहायला मिळेल. तो मयमतम नावाचा ग्रंथ संपूर्ण सिव्हिल जे आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे, स्थापत्यशास्त्र जे आहे, या स्थापत्यशास्त्रावर अवलंबून आहे. असे विशिष्ट प्रयोग रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या सगळ्यांसाठी, इवन पृथ्वीपासून तर अवकाशापर्यंत या सगळ्यांसाठी विविध ग्रंथ येणं आणि तुमच्या
ज्ञानाची प्रगल्भता वाढणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून या सगळ्या याच्यातून काही वेचे आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या अभ्यासक्रम समितीने घेतलेले आहेत, ते आपण मित्रांनो बघूया. इयत्ता 9वी कक्षेमध्ये तुम्ही या सगळ्यांचा थोडाफार अभ्यास केलेला आहे, त्याची एक उजळणी आपल्याला इथे करावी लागणार आहे. मग इयत्ता 8वीमध्ये अभ्यासलेले शब्द देव, वन, माला, वारी, नदी ह्या सगळ्यांचं पाठांतर तुमचं असणं अपेक्षित आहे. इयत्ता 9वीमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही शब्द होते, उदाहरणार्थ उकारांत शब्द, उकारांत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, सर्वनाम, अस्मद, युष्मद, है ना, ह्या सगळ्या सर्वनामांचं पाठांतर तुम्हाला यावेळेस अपेक्षित आहे. म्हणून पाठ्यक्रम पुस्तक समितीने इयत्ता 10वीची सुरुवात करत असताना तुम्हाला प्रारंभिक स्वरूपामध्ये इथे प्रार्थना दिलेली आहे आणि या प्रार्थनेनंतर तुम्हाला कराग्रे वस्ते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदः, कराते कर प्रभाते करदर्शनम, अशा प्रकारे ही प्रार्थना देऊन तुम्हाला चित्रपट कोश जो आहे तो चित्रपट कोश दिलेला आहे. चित्रपट कोश तुमच्या विभाग क्रमांक 1 मध्ये दिला जातो आणि विभाग क्रमांक 1 मध्ये 4 चित्र येतात. तुम्हाला त्यापैकी चित्र तुम्हाला ओळखायची असतात. चित्र दिलेलं असतं, तुम्हाला नाव लिहावं लागतं. तर अशा प्रकारे हा चित्रपट कोश आहे. आपण पुढच्या भागामध्ये चित्रपट कोश बघणार आहोत. आज आपण प्रत्यक्ष धडा याला सुरुवात करणार आहोत. पुनःस्मारण म्हणून एक अभ्यास आहे. हा पुनःस्मारण म्हणून एक अभ्यास तुम्हाला करायचा आहे. संख्या जी आहे ती संख्या तुम्हाला 1 पासून 100 पर्यंत, म्हणजे एकम पासून शतम पर्यंत ही अक्षरी आणि अंकी हे दोन्ही लिहिणे. 83 है ना, 15, 40 अशा प्रकारे ही संख्या दिलेली आहे. संख्या अक्षरैः लिखत 16, 75 अशा प्रकारे ही संख्या तुम्हाला तिथे अभ्यासासाठी दिलेली आहे. याचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला मार्क्स काय अडत असेल तर इथे ते व्यवस्थित होऊन जाईल. त्यानंतर लकार, आपण लोट लकार पाहिलेले आहेत. त्यानंतर इयत्ता 8वीमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं लटलकार. लटलकारमध्ये 2 भाग आपण पाहिले, परस्मैपदी आणि आत्मनेपदी. त्यानंतर आपण इयत्ता 8वीमध्येच लंग लकार पाहिले. लंग लकार म्हणजे भूतकाळ, लटलकार म्हणजे वर्तमान काळ. अशा प्रकारे आपण पाहिलेले आहे. त्यानंतर इयत्ता 9वीमध्ये आपण लोट लकार पाहिलेले आहे, विदीर्लिंग लकार पाहिलेले आहेत. हे या लकाराचा अभ्यास इथे आपल्याला करावा आहे. निरुंग लकारसुद्धा पाहिलेला आहे, भविष्यकाळासाठी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे त्वांत आणि लेवंत अव्यय. उदाहरण ते दिलेलं पहा, वीरेंद्रः खेलयित्वा गृहम आगच्छत. खेलयित्वा नाम खेळून. वीरेंद्रः खेलित्वा गृहम आगच्छत, तो खेळून घरी आला होता. तर त्वांत लेवंत अव्यय काढणं आणि पुन्हा ते वाक्यात उपयोग करणं त्याचा, हे दोन्ही आपल्याला इथे अभ्यास पूर्ण पाहण्यासाठी दिलेला आहे. वीरेंद्रः अखेलत गृहम आगच्छत च. अशा प्रकारे जर खेलित्वा त्वांत अव्यय काढलं तर ज्या काळामध्ये ज्या लकारामध्ये आगच्छत इथे एक दुसरं क्रियापद जे आहे ते क्रियापद कोणत्या लकारामध्ये आहे तर ते लंग लकारामध्ये आहे. म्हणून खेलित्वाचा धातू कोणता आहे तर खेल धातू आहे. म्हणून मग तो लंग लकारात त्याचं रूप आपल्याला घ्यावं लागेल. म्हणून वीरेंद्रः अखेलत गृहम आगच्छत च. अशा प्रकारे पुढे लेवंत अव्ययाचे एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. अहम गणे तर तिथे खादामी हे रूप जे आहे हे लट लकारामध्ये आहे, उत्तम पुरुष एकवचन. म्हणून मग प्र अधिक नम धातूचं सुद्धा उत्तम पुरुष एकवचन आपल्याला करावं लागेल. म्हणून मग अहम गणेशम प्रणमामी मोदकम खादामी च. अशा प्रकारे लेवंत अव्यय काढणे आणि लेवंत अव्ययाचा पुन्हा उपयोग करणे अशा दोन्ही गोष्टी इथे तुम्हाला त्यासाठी दिलेल्या आहेत. काही वाक्य पण तुम्हाला दिलेली आहेत, हे वाक्य तुम्हाला सोडवायचे आहेत. स्म अव्ययाचा वापर करावा त्याविषयी दिलेली आहे पहा. मृगः काकश्च निवसतः स्म, हे दोघेही राहत होते. मग आता निवसतः नि अधिक वस धातू इथे वापरलेला आहे. कोण कोण दोघं तर मृगः काकः. तर मग इथे काय वापरलेलं आहे तर बघा, नि अधिक वस धातू पहिला गण परस्मैपदी लटलकार प्रथम पुरुष द्विवचन इथे वापरलेला आहे, है ना. म्हणून इथे स्म वापरलेला आहे. स्म सोबत नाही वर्तमान काळाचा वापर होत असतो, म्हणजे लटलकाराचा वापर होत असतो.
स्म हे भूतकाळवाचक अव्यय आहे, राहत होते या अर्थाने. पण इथे जर का स्म काढायचा असेल तर स्म काढल्यानंतर काय उरतं, नि अधिक वस धातू उरतो आणि लंग लकार त्यात करावा लागतो. म्हणून नि अधिक वस धातूचा प्रथम पुरुष द्विवचन होतं अवसताम. म्हणून नि अधिक अवसताम, यण संधी झाला, ईचा नीचा ई प्लस अ याचा य झाला यड संधीमध्ये, म्हणून मग लंग लकाराचं रूप झालं न्यवसताम. मृग काकश्च न्यवसताम. अशा प्रकारे हे रूप इथे आपल्याला पाहायला मिळतं. हा पुनस्मानांचा अभ्यास झाल्यानंतर लकार परिवर्तन सुद्धा आहे. लकार परिवर्तनाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अहम भवान स्थाने त्वम किंवा त्वाम योजयत असा विषय इथे आलेला आहे. यापैकी एक सेपरेट व्हिडिओ माझा यूट्यूबवरती आहे. या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आज आपण इथे सुरू करणार आहोत तो म्हणजे आपला प्रथम पाठ हा आद्य कृषक पृथुवैन्य. आद्य कृषक पृथुवैन्य. आद्य कृषक पहिला शेतकरी पृथुवैन्य नावाचा राजा ते होऊन गेला. ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. वेन भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः. सः प्रजाहितदक्षः आदर्शसम्राट् इति स्मृतः. भारतदेशे पृथुना एव कृषिकार्यम् आरब्धं, संशोधितं, विकासं प्रति नीतं च. सः एव कृषिविद्यायाः जनकः इति मतः. अतः एव सः प्रथमः कृषकः. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते बुधैः. बघा काय आहे, ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे. वेणू भूपती ही म्हणजे वेणू राजा जो होता, वेण राजा जो होता, त्या वेण राजाचा मुलगा म्हणजे हा वैन्य म्हणजे पृथुवैन्य असा. हा प्रजाहित दक्ष होता, आदर्श सम्राट होता, आदर्श राजा होता असं सगळे म्हटलेलं आहे. भारत देशामध्ये पृथूने कृषी कार्याची सुरुवात केली, म्हणजे शेती करायला सुरुवात केली. नुसतं सुरुवातच नाही केली तर त्याविषयी संशोधन केलं, विकास केला आणि विकासाकडे हे शेती नेली. तोच विद्या या कृषी विद्येचा जनक आहे असं म्हटलं जातं. आणि तोच आद्य कृषक आहे, प्रथम कृषक आहे, पहिला शेतकरी आहे असं सुद्धा म्हटलं जातं. पृथ्वीचं नामकरण पृथ्वी असं जे केलेलं आहे त्यामध्ये पृथोः कार्यस्य स्मारणम. विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे. एक प्रश्न इथे विचारला जातो बघा, भारत देशे कृषी क्षेत्रस्य वैशिष्ट्यानि कानि. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत सांगा बरं का. कृषी प्रक्रियाविषयी कथयत. कृषीविषयी सांग बरं का मला, काय आहे तर काय काय माहिती आहे साधारणतः आपल्याला 5 मिनिटं आपल्याला सांगता येईल की भारत देशामध्ये हे धान्य उगवतं, या सगळ्या धान्यामध्ये या वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या धान्यांचं उत्पादन इथे घेतलं जातं. अशा प्रकारे आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे. आपण या पाठाकडे वळूया. आधीच आपल्याला एक चित्र दिसतं आहे की काही सेवक, 2 सेवक इथे राजाच्या डोक्यावरती छत्री घेऊन उभे आहेत आणि राजा मात्र काय करतो आहे तर तो कृषी हल जो आहे त्या हलाने जमीन नांगरतो आहे. असं आपल्याला इथे प्रथम चित्र दिसतं आहे. याचा अर्थ प्रथम कृषक जर त्याला म्हटलं आहे ते योग्यच आहे आणि त्याचं कार्य दाखवण्याचा प्रयत्न इथे त्यांनी केलेला आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या पाठासाठी. भूपालः पृथुवैन्य नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. प्रयागक्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्. राज्याभिषेकसमये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुमुत्सुकाः. तदा पृथुः आज्ञापयत्, तिष्ठन्तु चारणाः, यावत् मम गुणाः नाम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावत् अहं न स्तोतव्यः. स्तवनं तु ईश्वरस्य एव भवेत्. स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निष्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. पहिला पॅरेग्राफ आपण पाहिलेला आहे.
तर राजासाठी कोणकोणते शब्द आपले वापरलेले आहेत, तर आपल्या 117 पेज नंबरवरती अमरकोश म्हणून एक लिस्ट आपल्याला दिलेली आहे. त्या अमरकोशामध्ये संपूर्ण शब्द तिथे आपल्याला आलेले दिसतात. बघा, राजा, राट, पार्थिव, क्ष्माभूत, नृप, भूप, महीक्षितः, अशा प्रकारे अमरकोशामध्ये आपल्याला हे सगळे शब्द जे आहे हे राजन किंवा राजा यासाठी आलेले दिसतात. मग भूपाल हा म्हणजे राजा. कह राजा? पृथुवैन्य नाम राजा. कोणता राजा होता तो? तर पृथुवैन्य नावाचा जो राजा होता तो. धरायाम प्रथमः अभिषिक्तः सम्राट. अभिषिक्तः नाम यस्य राज्याभिषेकः संजातः. विधिवत यस्य राज्याभिषेकः संजातः, ज्याचा विधिवत राज्याभिषेक झालेला आहे असा तो सम्राट, असा तो राजा. कुठे झाला हा राजा? कुत्र अभवत एषः? धरायाम. धरा नाम पृथ्वी. पृथ्वी सुद्धा हा शब्द जो आहे तो अमरकोशामध्ये आपल्याला पाहावा लागेल. कसा आहे तो? गोत्रा, पृथ्वी, पृथ्वी, क्ष्माहा, अवनीही, मेदिनी, मही, अशा प्रकारे अमरकोशामध्ये येथे समानार्थी शब्द जे दिलेले आहेत. इयत्ता 9वीमध्ये आपण अमरकोश नावाचा जो पाठ आहे तो पाहिला आहे की अमरसिंहाने आपल्या अमरकोशामध्ये सगळ्या शब्दांसाठी जे आहे ते पर्यायी शब्द, म्हणजे त्याला आपण समानार्थी शब्द जे म्हणतो, समानार्थी शब्द आपल्याला तिथे सांगितलेले आहेत. म्हणून आपण इथे भूपाल यासाठी सुद्धा बघितलेत आणि पृथ्वी यासाठी सुद्धा आपण बघितले. कः आसीत्? कः सम्राटः आसीत्? भूपालः. कः? पृथुवैन्यः इति सम्राटः आसीत्. अस्तु. कुत्र अभवत् एषः? धरायां. कीदृशः सम्राटः एषः? अभिषिक्तसम्राटः. पृथुनृपस्य राजधानी आसीत्. किम् आसीत्? राजधानी आसीत्. कस्य राजधानी आसीत्? पृथुनृपस्य राजधानी आसीत्. कुत्र? प्रयाग क्षेत्रे. प्रयाग क्षेत्रामध्ये, प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये, भूखंडामध्ये ही ती राजधानी जी आहे ती कोणाची होती? तर पृथुनृपाची ही राजधानी होती. बघा इथे आपण पाहूयात, अस्धातू लंगलकार वापरलेला आहे आसीत याच ठिकाणी. धरा शब्द, भूपाल अकारांत पुल्लिंग शब्द, पृथुवैन्य हा सुद्धा अकारांत पुल्लिंग शब्द, नाम, नामन शब्दाचा प्रथम एकवचन वापरलेला आहे. धरायाम, धरा सप्तमी एकवचन वापरलं आहे धरायाम. प्रथमः अभिषिक्तः सम्राट, सगळे विशेषण वापरलेलं आहे. संख्यावाचक विशेषण आहे, त्याच्यात अभिषेक झालेला आहे असा कोण आहे? तर तो भूपाल हा, पृथुवैन्य हा, याचे सगळे विशेषण इथे वापरलेले आपल्याला दिसतात. मग प्रयाग क्षेत्रे, प्रयाग क्षेत्रम याचं सप्तमी एकवचन आपल्याला दिसतं की प्रयाग क्षेत्रे आहे ना, आपल्याला इथे सप्तमी याची वापरलेली आपल्याला दिसते. पृथुनृपस्य षष्ठी विभक्ती एकवचन, पृथुनृप हा शब्दाचा अकारांत पुल्लिंगी, राजधानी आहे ना, इकारांत स्त्रीलिंगी शब्द, आणि आसीत हे काय आहे? अस धातूचं लंगलकार वापरलेला इथे आपल्याला दिसतो. प्रथम पुरुष एकवचन. पुढे बघूया मग काय झाला अर्थ. भूपाल पृथुवैन्य हा म्हणजे राजा पृथुवैन्य हा धरायाम म्हणजे आपल्या पृथ्वीवरती पहिला अभिषिक्त सम्राट हा, नाम अभिषेक झालेला, त्याचा राज्याभिषेक झालेला, राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. बघा, कदा? राज्याभिषेक समये. के उत्सुकाः? चारणाः उत्सुकाः. किमर्थम् उत्सुकाः? स्तुतिं गातुम् उत्सुकाः. स्तुतिगान करण्यासाठी ते उत्सुक होते. कस्मिन् समये? राज्याभिषेक समये. राज्याभिषेक ज्यावेळेस होत होता त्यावेळेस चारणाः, चारणाः नाम स्तुतिगायकाः. ते कृषी लभौ, लभः असं सुद्धा, कृषिलभाः असं सुद्धा त्याकडे एक अमरकोशात वापरलेला शब्द आहे. चारणाः सेवकाः, कृषिलभाः म्हणजे ते स्तुतिगान करणारे जे आहेत ते पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. राज्याभिषेकाच्या वेळी ते जे स्तुतिगायक होते ते राजाची म्हणजे पृथुनृपाची
स्तुतिं गातुम् उत्सुकाः, स्तुतिगान करण्यासाठी उत्सुक होते. तदा पृथुः आज्ञापयत्, तिष्ठन्तु चारणाः, यावत् मम गुणाः मम सद्गुणाः न प्रगटीभवन्ति तावत् अहं न स्तोतव्यः. त्याने काय म्हटलं बघा, तदा त्यावेळेस पृथुः आज्ञापयत्. ज्ञाधातू वापरलेला आहे, लंगलकार इथे निजंताचं रूप आहे, पण त्याचं निजंत असून सुद्धा ज्ञाधातूचं लंगलकाराचं रूप इथं वापरलं आहे. आज्ञापयत्, पृथुः आज्ञापयत्, पृथुराजाने आज्ञा दिली. काय दिली आज्ञा? तिष्ठन्तु चारणाः, लोट लकार इथे वापरला आहे, थांबा. स्तुती गायक जे आहे सेवकांनो, तुम्ही थांबा. तिष्ठन्तु चारणाः, प्रथम पुरुष बहुवचन वापरलेला आहे, चारणाः. यावत जो न प्रगटी भवंती, न प्रगटी भवंती, जोपर्यंत माझे चांगले गुण जे आहे, सद्गुण म्हणजे चांगला गुण, सद्गुणाः म्हणजे चांगले गुण, जोपर्यंत माझे चांगले गुण प्रगट होत नाहीत, तावत अहम, तावत अधिक अहम, दचा इथे फोड करायची आहे, तावत पर्यंत अधिक अहम न स्तोतव्यः, तोपर्यंत माझी स्तुती तुम्ही करायची नाही. स्तवनम तू ईश्वरस्य एव भवेत. बघा काय म्हटलंय, कस्य स्तवनम भवेत, ईश्वरस्य एव स्तवनम भवेत. भूधातू वापरलेला आहे, पहिल्या गणाचा भू भवती है ना, असं जो धातू आहे तो, त्याचं हे विधिर्लिंग प्रकारचं रूप आहे, भवेत या अर्थ. बघा काय आहे त्याने, स्तवनम तू ईश्वरस्य एव भवेत. स्तवन जे आहे म्हणजे स्तुती जी आहे ती ईश्वराचीच झाली पाहिजे. स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निष्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. के प्रसन्नाः अभवन्, अभवन् के अभवन्, स्तुतिगायकाः, स्तुतिगायकाः अभवन् झालेत. कसे काय झालेत, प्रसन्नाः अभवन्. के प्रसन्नाः अभवन्, स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्, स्तुतिगायक जे आहेत ते प्रसन्न झालेत. कस्य स्तुतिं गातुं, पृथुनृपस्य है ना, पृथुनृपस्य, स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निष्पृहतां, यासारखी निष्पृहता, एतादृशी म्हणजे यासारखी निष्पृहता, कोणती इच्छा नसणे असा अर्थाचा आहे. ज्ञात्वा किं विज्ञाय किंवा किं ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्, एतादृशी निष्पृहतां ज्ञात्वा, यासारखी निष्पृहता आलेले शब्द आणि तिथे कोणता लकार वापरलेला आहे तो, असं आपण एक एक आपण इथे घेणार आहोत. पुढच्या भागामध्ये पुन्हा एकचं आपण रिव्हिजन करून पुढे जाऊया. हा एक पॅराग्राफ आपण घेऊन घेऊ. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च, ताः प्रजाः पशुवत् जीवन्ति, निकृष्टान्नं खादन्ति. तद्दृष्ट्वा राजा चिन्ताकुलः जातः. तदा पुरोहितो अवदत्, हे राजन्, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुन्धरायाः उदर एव वर्तते, तत्प्राप्तुं यतस्व. बघा काय चाललंय. एकदा पृथुराजः, एके वेळेस पृथुराजा स्वराज्ये, स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमणम अकरोत, भ्रमण करायला गेला होता, फिरायला गेला होता. कशासाठी फिरायला गेला होता बघा, अकरोत, क्रुधातू वापरलेला आहे इथे, लंगलकार ते पुरुष, प्रथम पुरुष एक वचन. भ्रमणम अकरोत, कः भ्रमणम अकरोत, पृथुराजः भ्रमणम अकरोत. कुत्र, स्वराज्ये, स्वतःच्या राज्यामध्ये पृथुराजा एकदा भ्रमण करायला गेला होता. अशा वेळी भ्रमण समय तेन दृष्टम, केन दृष्टम, वस्तुतः पृथुनृपेन दृष्टम, पृथुराजाने बघितलं भ्रमण करतेवेळी फिरताना. किम दृष्टम, यत् की प्रजाः अतीव कुशाः अशक्ताश्च. प्रजाः, ही प्रजा जी आहे ती कशी झालेली आहे, अतीव कृशाः, अतिशय कृश झाली आहे.
संधी तिथे झालेली आहे आपल्याला दिसते. भ्रमणसमयी सप्तमी एकवचन वापरलं आहे. तेन सह तौ ते प्रथमा तम तौ तान द्वितीया तेन है ना. तत्पुल्लिंग सर्वनामाचं रूप आहे तेन. दृष्टम त्याने पाहिलं. कोणी पाहिलं? राजाने पाहिलं. कधी पाहिलं? भ्रमण करताना पाहिलं. भ्रमणसमयी दृष्टम की प्रजा अतिशय कृश झालेली आहे, दुबळी झालेली आहे आणि अशक्त सुद्धा झालेली आहे. ताहा प्रजाहा पशुवत जीवंती. पशुवत तहरंत अधिक जीवंती. ती सगळी प्रजा जी आहे सा ते ताहा. प्रजा शब्द जो आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याने वापरला आहे. ताहा प्रजा, ती सर्व प्रजा पशुवत जीवंती, ज्याप्रमाणे पशु जीवन जगतात त्याप्रमाणे पशुसारखं जीवन ती जगते आहे. निकृष्टान्नम खादंती, आणि काय खातायत? अतिशय हलक्या प्रतीचं अन्न जे आहे तर ते खातायत. कोण खातायत? तर प्रजाजन खातायत. तद्दृष्ट्वा, तो अंतर्वेद पुन्हा आलाय दुष्पक्ष धातूचा. दृष्ट्वा पाहून, तद्दृष्ट्वा ते पाहून, राजा चिंताकुलः जाता, राजा अतिशय चिंताकुल झाला. तदा त्यावेळेस पुरोहितः अधिक अवदत, पुरोहित बोलला, हे राजन, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदरे अधिक एव संधीत झालेला आहे वर्तते. तत्प्राप्तुम यतस्व, तू प्रयत्न कर. गोटलाकाराचं रूप इथं वापरलं आहे. यत धातू आत्मनेपदाचं रूप इथं वापरलं आहे. मध्यम पुरुष एकवचन. तत्प्राप्तुम यतस्व, ते प्राप्त करण्याकरता तू प्रयत्न कर. कोणी म्हटलं असं? पुरोहितो अवदत, पुरोहित जो होता, पंडित जो होता, राजपंडित, ते म्हणालेत की हे राजन, हे राजा, धन वसुंधरायाः उदरे एव वर्तते. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीच्या पोटातच सर्ग सामावलेलं आहे. उदरे अधिक एव, उदर एव, उदरे अधिक एव असं सुद्धा संधी आपण करू शकतो आणि उदर एव असं सुद्धा संधी इथे होऊ शकतो. म्हणून उदर एव, उदरे एव, उदर म्हणजे पोट, पोटामध्येच. कस्यः उदरे, कस्याः उदरे, वसुंधरायाः उदरे वर्तते आहे. सगळं या पृथ्वीच्याच पोटामध्ये दडलेलं आहे. तत्प्राप्तुम यतस्व, हे प्राप्त करण्याचा तू प्रयत्न कर. तर आज आपलं एवढं झालेलं आहे. राजन शब्द जो आहे मी तुम्हाला सांगितलं की राजा, राट, पार्थिव, क्ष्माभूत, नृप, भूप, महीक्षितः, अशा प्रकारे हे राजन सगळे शब्द अमरकोशामध्ये आलेले आहेत. त्यातलं एक रूप आहे राजन. प्रथम बघते एकवचन राजा, राजन एक शब्द आहे. हे राजा, धनधान्यादि, धनं च धान्यं च इत्यादिकं सर्व वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः, वसुंधरा शब्द आकारांत स्त्रीलिंगी शब्द जो आलेला आहे या उदरे सप्तमी विभक्ती इथे आलेली आहे. आणि वृत्तवर्त धातू जो आहे हा इथे आलेला आहे लट्लकारामध्ये. यतस्व, पुन्हा इथे लोटलकाराचा वापर केलेला आहे. यत धातू प्रयत्न करणे या अर्थी आहे. मध्यम पुरुष एकवचन जो आहे ते वापरलेला आहे. आज हा पॅरेग्राफ चांगला एकदा पुन्हा अभ्यासून घ्यायचा. भाषांतर याचं तिथे लिहायचं. हे सगळे शब्द लिहायचे. त्वांत, तुमंत, लटलकार, लंगलकार कोणकोणते आलेले आहेत तेच इथे लिहून घ्यायचे. म्हणजे आपला पॅरेग्राफ अभ्यास जो आहे तो परिपूर्ण एकदा होईल. पुन्हा आपण भेटूया उद्याच्या पिरियडमध्ये दुसऱ्या पॅरेग्राफचं. धन्यवाद.